नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. जाच नाव आहे एक स्टोरीज. तर गेले काही दिवस नीट व्हिडिओ येत नाहीयेत, तर आपल्या चॅनल मागच्या आठवड्यात एक आठवड्यासाठी स्ट्रिक आली होती, त्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकले नाही आणि मागच्या 2 व्हिडिओमध्ये आवाज नव्हता, त्याबद्दल माफ करा. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आज माझ्या लग्नाचा दिवस होता. माझ्या नवऱ्याने आकाशाने माझा हात घट्ट पकडला होता. त्यानंतर माझ्या घरून माझी पाठवणी करण्यात आली. आम्ही दोघं नवरा बायको माझ्या घरून डायरेक्ट एअरपोर्टवर पोहोचलो होतो. माझी गणना त्या नववधूमध्ये होती, ज्या डायरेक्ट लग्न झाल्यावर 7 समुद्रापलीकडे जातात आणि तिथेच त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतात. विमानात खिडकीच्या शेजारीच मी बसले होते. बाहेरचे दृश्य पाहत होते आणि सोबतच मला माझ्या नशिबावर देखील गर्व होत होता. आजपासून बरोबर 6 महिने अगोदर माझा आणि आकाशचा साखरपुडा झाला होता. लग्नाच्या अगोदरच आकाशने माझी सर्व कागदपत्र तयार केली होती आणि मग लग्न झाल्यानंतर लगेचच मला त्याच्यासोबत अमेरिकाला घेऊन चालला होता. आमच्या या नात्यामुळे माझ्या सर्व नातेवाईकांचे डोळे अगदी मोठे झाले होते, कारण कोणीच असा विचार देखील केला नव्हता की मी लग्न झाल्यानंतर अशी परदेशी जाईन. सोबतच माझा नवरा आकाश हा एक तरुण आणि दिसायला इतका सुंदर असेल. जेव्हा आईने माझं आणि आकाश लग्न जुळवलं तेव्हा सर्वांचं हेच मत होतं की हिच्या सासरचे हिला कधीही तिच्या नवऱ्यासोबत परदेशी पाठवणार नाही. परंतु माझ्या बाबतीत मात्र ही गोष्ट पूर्ण चुकीची ठरली. आमचं नातं जुळवणाऱ्या विमल काकूंनी खरंच खूप चांगलं स्थळ माझ्यासाठी शोधलं आणि सोबतच हे नातं जुळवलं देखील होतं. आकाशने मला सांगितलं होतं की अमेरिकेमध्येचा एक फ्लॅट आहे आणि आपल्याला डायरेक्ट तिकडेच जायचं आहे एअरपोर्टवर. वरून साधारण 1-1.5 तासाच्या अंतरावर आकाशचा फ्लॅट होतं. थोड्या वेळाने आम्ही दोघं नवरा बायको अमेरिकाच्या इंटरनॅशनल फ्लाईटवर पोहोचलो. मी कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता की लग्न झाल्यानंतर मी कधी अमेरिकाला देखील येईल. सगळं काही एका सुंदर स्वप्नासारखा वाटत होतं. परंतु मला हे माहीत नव्हतं की जेव्हा माझे डोळे उघडतील तेव्हा एखाद्या स्वप्नाप्रमाणे हे स्वप्न देखील संपून जाईल. आकाश सोबतचा तो माझा प्रवास एक सुंदर प्रवास होता. परंतु हाच प्रवास जसा जसा वेळ जाणार होता तसा तसा खूप जास्त भयानक होणार होता. परंतु सध्या तरी मला त्या गोष्टीचा काहीच अंदाज नव्हता. त्या फ्लॅटमध्ये दाखल झाल्यानंतर माझ्या छातीत खूपच धडधड होऊ लागलं, कारण त्या एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये आम्हा दोघा व्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. नव्या नवरा बायकोचा एकत्र येण्याची वेळ जवळ आली होती आणि त्यामुळेच माझं हृदय जोर जोरात धडधड करत होतं. खरं तर याआधी आकाश आणि मी सोबत एकत्र कधीच वेळ घालवला नव्हता. माझे लग्न खूप सध्या पद्धतीनं झालं होतं. 11 वाजताची फ्लाईट होती आणि लग्न झाल्यानंतर आम्ही आकाशच्या आई वडिलांसोबत बसलो होतो, कारण आम्हाला आता पूर्ण 2 वर्षांनंतरच परत यायचं होतं. त्यामुळे फ्लॅटवर आल्यावर मला खूपच थकायला झालं होतं. तो फ्लॅट खरंच खूप आलिशान आणि खूपच सुंदर होता. मी इतका मोठा आलिशान फ्लॅट आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता. तो आलिशान फ्लॅट बघून मला तर असं मी एका गरीब घरातून सरळ एका खूप मोठ्या महालात आली. माझ्यासारख्या गरीब मुली लग्न करण्याआधी खूप सारे स्वप्न पाहतात. आकाशने माझ्या
डोळ्यातील चमक पाहिली होती आणि हसून तो मला बोलू लागला, जर तू माझी आयुष्यभर साथ दिलीस तर तू नेहमीच आयुष्य तशी आरामात राहशील आणि आपल्याला कधीच कोणत्याच गोष्टीची काळजी नसेल. आकाश बोलणं ऐकून मी आकाशला वचन दिलं की मी आयुष्यभर तुझी प्रत्येक पावलावर साथ देईल आणि तुझी प्रत्येक गोष्ट ऐकेन. खरं तर मी आकाशवर खूप प्रेम करत होते आणि असंच बोलता बोलता मी त्याच्या जवळ गेले. तेव्हा आकाश बोलू लागला, पहिलं तू तयार तर हो आणि बेडरूममध्ये जाऊन बस. मी तुझ्यासाठी लग्नाचा गिफ्ट घेऊन बेडरूममध्ये येतो. प्रत्येक मुलीप्रमाणे तुझं देखील लग्नाच्या पहिल्या रात्रीबद्दल काही स्वप्न असतील आणि मला असं अजिबात वाटत नाही की तुझ्या जीवनात कधीच कोणत्याच गोष्टीची उणीव राहावी. मला असं वाटते की जसा तुझा पदरवर होईल तेव्हा तुला खूप मोठा सरप्राईज मिळावं. आकाशला त्या बोलण्यावर मी लाजताच आमच्या बेडरूममध्ये गेले आणि मग माझी बॅग उघडली आणि त्यातून माझा लग्नाचा घागरा, जो मी आमच्या लग्नात घातला होता, जो की खूपच वजनदार होता आणि सुंदर होता, तो घागरा मला आकाशच्या आई-वडिलांनी लग्नात दिला होता, तो मी घातला आणि थोडाफार लाईट मेकअप केला आणि जाऊन बेडवर बसले आणि आकाशाची वाट पाहू लागले. मी विचार करत होते की आकाश किती चांगला माणूस आहे, जो माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची इतकी काळजी घेतोय. कारण याच्या आधी तर मी माझ्या मोठ्या बहिणीला तिच्या लग्नानंतर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी अगदी तळवळताना पाहिलं होतं. माझ्या मोठ्या बहिणीचा नवरा संदीप ना चांगला कमावत होता आणि नाही माझ्या ताईच्या गरजा पूर्ण करू शकत होता आणि केवळ त्यांच्यामुळेच माझ्या आईने हा निर्णय घेतला की माझं लग्न आमच्या शहरात करणार नाही तर दुसऱ्या शहरात करून मला बाहेर पाठवेल, जेणेकरून माझा संसार सुखाचा होईल. माझ्या आईने विमल काकूंना सरळ सरळ सांगितलं होतं की माझ्या मुलीसाठी असे एक स्तर बघ जो परदेशात सेटल असेल आणि खूप चांगलं कमावत असेल. मला आपल्याच शहरात माझ्या मुलीचे लग्न बिलकुल करायचा नाही. तेव्हा विमल काकूंनी मला पायापासून डोक्यापर्यंत निरखून पाहिलं आणि बोलू लागली, अगं ताई, अपेक्षासाठी तर एकाहून एक सरस अशी स्थळ भेटतील. इतक्या कमी वयाच्या आणि सुंदर मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी काहीच अवघड नाही. तू काळजी करू नकोस. मी तिच्यासाठी खूप चांगल्या कुटुंबाचा एक चांगला स्थळ आणेन आणि जो बाहेरच्या देशात काम करत असेल, सोबतच लग्न झाल्यानंतर तो आपल्या अपेक्षाला घेऊन परदेशात जाईल. विमल काकूंचा बोलणं ऐकून तर आईचा आनंद गगनातमेवेनासा झाला. परंतु मला मात्र टेन्शन आलं. मी फक्त 19 ते 20 वर्षांची होती. न जाणू आईला माझ्या लग्नाची इतकी का बरं घाई लागली होती. तिने खूप साऱ्या लग्न जमवणाऱ्या मंडळींकडे माझ्या लग्नाबद्दल बोलणी करून ठेवली होती आणि विमल काकू देखील त्यापैकीच एक होत्या. विमल काकूंचा नंबर आईला तिच्या एका मैत्रिणीकडनं मिळाला होता आणि मग आईच्या एका फोनवरच ती धावत पळतच आमच्या घरी आली होती, जिने आजपर्यंत माझ्या आईला माझ्यासाठी किती स्थळ दाखवली होती देव जाणे. परंतु आईला मात्र कोणताच मुलगा आवडत नव्हता. माझी मोठी बहीण आशा, तिचा संसार काही ठीक चालू नव्हता. तिचा नवरा खूपच कमी कमवत होता आणि त्यामुळे त्यांचं घर कसबस चालत होतं. 2 दिवसांपूर्वीच माझी ताई आम्हाला भेटायला आली होती, तेव्हा ती तिची परिस्थिती सांगून अगदी हुंदके देत रडत होती. आणि मग त्याच वेळी माझ्या आईने निर्णय घेतला की ती माझं लग्न अशा मुलाशी करेल जो परदेशात राहत असेल आणि त्याला चांगली नोकरी असेल. मला वाटलं कदाचित आईने त्या परिस्थितीमुळे असं काही बोलले असेल. परंतु जेव्हा खरंच आईने त्या विमल काकूंसोबत याबाबत चर्चा केली तेव्हा माझा अगदी जीव जायचा बाकी राहिला होता. कारण की मी तर माझा स्वतःचा घर सोडून जायला देखील घाबरत होती. मग असं असताना आम्ही 7 समुद्र पार कशी येत राहणार होते. विमल काकू गेल्यानंतर मी लगेचच आईजवळ गेले आणि आईला बोलू लागले, आई, माझं लग्न हे कसं शक्य आहे. तेव्हा आई बोलू लागली, तू तुझ्या मोठ्या बहिणीकडे बघ, तिची काय अवस्था झाली आहे, कशा प्रकारे ती जीवन जगत. आणि लग्नामध्ये मी तिला जी चप्पल दिली होती तीच चप्पल ती आजपर्यंत वापरत आहे. मला नाही वाटत की तुझी परिस्थिती देखील आशासारखीच व्हावी. तुला देखील छोट्या छोट्या गोष्टींसाठी तळमळावं लागावं असं मला अजिबात वाटत नाही.
त्यामुळेच मी निर्णय घेतलाय की मी माझ्या काळजावर दगड ठेवीन आणि तुला परदेशी पाठवीन. माझ्या डोळ्यांपासून दूर राहशील, परंतु कमीत कमी मला या गोष्टीस तरी समाधान असेल की तू तुझं आयुष्य अगदी आरामात घालवतेस. नाहीतर आशाला बघून तर माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे होतात. आईच्या पुढे मी काहीच बोलू शकत नव्हते. खरं तर मला बोलायचं होतं की आई, प्रत्येकाचा आपलं आपलं नशीब असतं. नशिबाच्या पुढे कोणाला काहीच भेटत नाही. परंतु मला माहीत नव्हतं की माझ्या नशिबात नक्की काय लिहिलं आहे. 2 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर विमल काकू आकाशचा फोटो घेऊन आमच्या घरी आल्या. आईला तर पहिल्या नजरेतच आकाश आवडला होता. सोबतच विमल काकूंनी सांगितलं होतं त्याला अमेरिकामध्ये एक चांगल्या पगाराची नोकरी आहे आणि तिथेच त्याचा स्वतःचा फ्लॅट देखील आहे आणि तो लग्नानंतर त्याच्या बायकोला तिकडे सोबत घेऊन जाणार आहे. ते ऐकून तर माझ्या आईच्या आनंदाला पहारावरच उरला नाही. इतका सुंदर आणि तरुण मुलगा आणि सोबतच इतका श्रीमंत, यामुळे आई खूप खुश झाली. विमल काकू बोलू लागली की हा मुलगा आपल्या शहरातला नाही तर तो दुसऱ्या शहरातला आहे. त्याच्या घरचे देखील तिकडे राहतात. हे बोलणं ऐकून आई एकदम शांत झाली. जर आपल्या शहरातले लोक असते तर जरा चौकशी करायला बरं पडलं असतं. त्या दुसऱ्या शहरात आपल्या ओळखीचा कोणीच नाही आणि त्यामुळेच आईला समजत नव्हतं की त्या दुसऱ्या शहरात लग्न कसं काय होणार. त्यावर विमल काकू बोलू लागल्या, इतका विचार करू नकोस तुझ्या मुलीला. त्या दुसऱ्या शहरात जायचं नाही तर इथून डायरेक्ट अमेरिकेला जायचंय. स्वतः आपल्या शहरात येतील, अगदी साध्या पद्धतीने लग्न करतील आणि मग इथून आपली अपेक्षा त्याच्या नवऱ्यासोबत अमेरिकेला निघून जाईल. त्यामुळे आपल्याला कशाला दुसऱ्या शहरात जायचं. विमल काकूंचं हे बोलणं ऐकून आईनं होकार दिला. कारण की जर मला त्या दुसऱ्या शहरात पाठवायचंच नव्हतं, मग तिथे चौकशी करण्याची काय गरज होती. विमल काकूंनी मुलाची जबाबदारी घेतली. ती बोलू लागली की मी आकाशला खूप चांगल्या पद्धतीने ओळखते आणि मुलगा खरंच खूप चांगला सभ्य आहे. मी आपल्या अपेक्षाचा फोटो त्यांना पाठवला. त्यांना तर आपली अपेक्षा खूप जास्त आवडली. त्यांची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर या दोघांचा साखरपुडा करावा. ती लोक स्वतः इथे येतील आणि मग जसं आपल्या अपेक्षाची कागदपत्र तयार होतील तेव्हा आकाश स्वतः हिला त्याच्यासोबत घेऊन जाईल. विमल काकूंचं बोलणं एखाद्या स्वप्नाप्रमाणे वाटत होतं, कारण की आमच्यासारख्या गरीब लोकांच्या घरी एखाद्या श्रीमंत लोकांचा स्थळ येणं हे नशिबाची गोष्ट होती. त्यावर माझी आई बोलू लागली, विमलताई, तू या नात्याबद्दल पुढे चर्चा कर. बाकी माझ्या अपेक्षेच्या नशिबात जे असेल ते तिला मिळेल. आठवडा सुद्धा झाला नव्हता किंवा माझा आकाश सोबतच नातं फिक्स झालं. आकाशचे आई वडील आमच्या शहरात आले होते. त्यांनीच आमच्या घरी येऊन आईसोबतच लग्नाबद्दल सर्व बोलणी केली. त्यांना ना होंडा पाहिजे होता ना आणखी काही. त्यांना फक्त मुलगी आणि नारळ एवढंच पाहिजे होतं. त्यांना अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करायचं होतं. माझ्या मोठ्या ताईला आणि भाऊजींना जसं माझ्या नात्याबद्दल समजलं, ते लगेचच आमच्या घरी आले आणि मग माझे भाऊजी माझ्या आईला समजावू लागले, तुम्ही असं कोणत्याही अनोळखी लोकांसोबत आपल्या अपेक्षाचं नातं जोडवू नका. माहीत नाही तो मुलगा कसा असेल आणि बाहेर
काय काम करत असेल आपल्याला काय माहीत. त्या विमल काकू फक्त लग्न जमवण्याचं काम करतात. त्यांना त्यांचे पैसे मिळाल्याशी मतलब. तुम्ही तिच्या प्रत्येक होला हो कसं करू शकता. भाऊजींचं बोलणं ऐकून माझ्या आईला रागच आला आणि रागातच आई भाऊजींना बोलू लागली. तुम्ही आजपर्यंत माझ्या मुलीला कोणतं सुख दिलंय? ती माझ्या डोळ्यांच्या समोर आहे. तरी देखील मी तिच्यासाठी तडफडत असते. चांगला आहे की अपेक्षा परदेशी निघून जाईल आणि तिकडे जाऊन तिथे तीच आयुष्य सुखाने घालवेल. तुला माझ्या अपेक्षाची काळजी करायची काहीच गरज नाही. तू माझ्या मोठ्या मुलीची, आशाची काळजी घे आणि तेवढंच पुरेसं आहे. आईच्या या कठोर शब्दाने भाऊजींचा तोंडच बंद केलं. कारण की ते तर बिचारे मजबूर होते. ते जिथे नोकरी करायचे तिथे काही कारणास्तव त्यांची नोकरी गेली होती. नाहीतर लग्नाच्या आधी ते खूप चांगले कमवायचे. पर कदाचित त्यांच्या नशिबात आता तेच लिहिलं होतं. माझ्या आईने ना आमच्या कुटुंबातील लोकांना काही सांगितलं होतं आणि भाऊजींच काही ऐकलं. आईला त्या काकूंच्या बोलण्यावर खूप विश्वास होता आणि सोबतच आकाशचे आईवडील देखील सुशिक्षित आणि चांगल्या घराण्यातले वाटत होते. ऑनलाईन पद्धतीने माझा आणि आकाशचा साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर आकाशच्या आईवडिलांनी माझे कागदपत्र त्यांच्या घरी नेले. कारण माझी कागदपत्र तेच लोक तयार करणार होते आणि 6 महिन्यानंतर त्यांना पुन्हा लग्नासाठी यायचं होतं. आणि हे 6 महिने अगदी भराभर निघून गेले. त्या 6 महिन्यांमध्ये आकाशाने खूपदा माझ्या आईला देखील फोन केला आणि माझ्यासोबत देखील खूप चांगल्या पद्धतीने बोलायचा. त्याच्या त्या बोलण्यावरून असं वाटायचं की आकाश खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्याने तर अमेरिकेवरून माझ्यासाठी खूप महागडे गिफ्ट देखील पाठवले होते. आई तिच्या निर्णयावर खूप जास्त खुश, कारण की तिनं माझ्यासाठी एक हिराच निवडला. जशी माझी कागदपत्र तयार झाली, आकाश अमेरिका वरून आमच्याकडे आला आणि सोबतच त्यांचा आई वडील देखील आमच्या घरी आले. लग्नाथीच्या दिवशी आकाशच्या घरच्यांनी मला एक महागडा घागरा सोबतच सोन्याचे भरपूर दागदागिने दिले आणि त्यासोबतच माझ्या आईला देखील एक सोन्याचा हार दिला. सोबतच माझ्या मोठ्या बहिणीला देखील सोन्याचं कानातले बनवून दिले. माझ्या कुटुंबातील लोकांना तर विश्वासच बसत नव्हता की माझं नशीब हे इतकं चोरावर असेल. जे काही असेल, पण आकाशच्या घरचे त्याच्या शब्दांचं पक्के निघाले. त्यांनी बरोबर 6 महिन्यांनी आमचं लग्न लावून दिलं. आणि मग त्याच रात्री ठीक 11 वाजता आम्ही दोघं विमानात बसून अमेरिकेला जायला निघालो. आईने मला निघताना खूप जास्त समजावलं होतं. आईने सांगितलं होतं की तू आकाशी प्रत्येक गोष्ट ऐक त्याला. कधीही नाराज करू नकोस. मी बेडवर डोक्यावर पदर घेऊन बसले होते आणि विचार करत होते की जर माझ्या आयुष्यात आकाशसारखा जोडीदार असेल तर खरंच माझं आयुष्य स्वर्गाहून सुंदर होईल. आकाशसारख्या सुंदर मुलासोबत येणारी ही रात्र त्याचा विचार करून मी खूप लाजत होते. जसं मला रूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला, मी माझी नजर खाली केली. माहीत नाही मला कोणता सरप्राईज मिळणार होतं, जो सरप्राईज देण्यासाठी आकाशाने इतका वेळ लावला होता. पावलांचा आवाज हळूहळू माझ्या कानावर पडत होता. ती पावलं माझ्या जवळच येत होती आणि जसं त्याने माझा पदर वर केला, मी जोरात किंचाळले. कारण माझा पदर वर करणारा आकाश नव्हता तर कोणीतरी 40 ते 50 वर्षांचा एक पुरुष होता, जो त्याच्या वाईट नजरेने
माझ्याकडे आणि माझ्या पूर्ण शरीराकडे पाहत होता. मी मी हैराण होऊन त्याला विचारलं, "तुम्ही कोण आहात? आणि माझा नवरा कुठे आहे?" तेव्हा तो हसून बोलू लागला, "आता पुढच्या 2 तासासाठी मी तुझा नवरा आहे. तू इतकी सुंदर तयार झाली आहेस, ती फक्त माझ्यासाठीच." त्याचं ते बोलणं ऐकून माझी तर शुद्धच हरपली. तो हे सगळं काय बोलत होता? आकाश, आकाश कुठे आहे? हा माणूस कोण होता? मला या माणसाच्या हवाले कोणी केलं होतं? मला काहीच समजत नव्हतं. मी स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु तो माणूस खूप मोठा आणि एक ताकदवान पुरुष होता. त्याच्यापुढे माझं काहीच चाललं नाही. आणि ते 2 तासात माझ्या आयुष्यातील सर्वात घाणेरडे तास निघाले. मधुचंद्राचे स्वप्न पाहत मी थोड्या वेळापूर्वी लाजत होते. तोच वेळ आता माझ्यासाठी एक खूप भयानक प्रसंग होता. माझे हालत तर अशी होती की मी शरमेने स्वतःचा दिवस देऊ इच्छित होते. या 2 तासांमध्ये त्या माणसाने माझ्या शरीराचे अगदी लचके तोडले. शरीराचा असा एकही भाग नव्हता जिथे त्याने स्पर्श केला नव्हता. 2 तास माझ्या शरीरासोबत खेळून तो माणूस आता निघून गेला होता. आणि माझ्या अंगात आता एवढी ताकद शिल्लक नव्हती की मी अंथरुणातून उठून बसून राहीन. अमेरिकेची ती पहिली रात्र माझ्यासाठी स्मशानभूमीतील एका रात्रीप्रमाणे होती. कारण की तो वाईट प्रसंग अजून संपला नव्हता. 10 मिनिट पण झाले नव्हते की दुसरा माणूस माझ्या बेडरूममध्ये आला. ओरडून ओरडून माझा घसा अगदी कोरडा पडला होता. देवाला प्रार्थना करावी इतकी देखील माझ्यात हिंमत राहिली नव्हती. त्या दुसऱ्या माणसाने देखील माझे खूप वाईट पद्धतीने शरीराचे लचके तोडले. खूप घाणेरड्या पद्धतीने तो माझ्याशी वागला होता. तो दुसरा माणूस गेला नव्हता की इतक्यातच तिसरा माणूस त्या खोलीत आला. आता माझ्या शरीरातून जीवच निघून गेला होता. एखाद्या निर्जीव शरीराप्रमाणे मी बेडवर पडून होते. त्यानंतर काय झालं मला काहीच लक्षात नव्हतं. तो तिसरा माणूस कधी आला आणि कधी निघून गेला, कारण की मी माझी आता शुभी हरपली होती. जेव्हा सकाळी मला जाग आली तेव्हा आकाश माझ्या साईडला होता. तो जागा होता आणि त्याच्यात मोबाईल पाहत होता. त्याला पाहताच रात्रीचा एक एक प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आला. मी त्याच मनगटेत पकडला आणि त्याला रडत रडतच विचारलं, काल रात्री जे काय झालं ते काय होतं? माझ्या इज्जतीसोबत इतका मोठा खेळ का? मी खेळलास. माझं बोलणं ऐकून तो हसला आणि बोलू लागला, जसं की तो नशेमध्ये होता. तो बोलू लागला, "अगं जानू, इतकं काय झालं की तू त्यासाठी इतका गोंधळ करतेस? मी तुला म्हटलं होतं ना की जर तू माझी साथ दिलीस तर तू अशीच आयुष्यभर आरामात राहशील. तुला माझी साथ ही द्यावीच लागेल. तू फक्त या लोकांना खुश करत जा. मग बघ, आपण किती श्रीमंत होते. मी तुझे सगळे स्वप्न पूर्ण करेन. तू आता थोडा वेळ आराम कर. मग त्यानंतर तुला पुन्हा काम करायचं आहे." मी हैराण होऊन आकाशकडे पाहतच होते. तो हे सगळं काय बोलत होता? की एवढी श्रीमंती ही अशी वाईट काम करून होती का? आणि आता यानंतर मला अजून कोणता काम करायचं होतं? माझ्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण झाले होते. तो प्रेमाने माझ्या केसातून हात फिरवत होता आणि बोलू लागला, की संध्याकाळ होताच तुला एका डान्स बारमध्ये आहे आणि तिथे शॉर्ट ड्रेस घालून तुला या फॉरेनर लोकांना खुश करायचंय? तू तुझं काम जिथं मन लावून करशील तितका जास्त आपल्याला पैसा मिळेल. माझी अशी इच्छा आहे की तू पूर्ण आनंदानं आणि मनापासून हे काम करावं. जेणेकरून प्रत्येक फॉरेनर लोक आपल्याला जास्तीत जास्त पैसे देईल. आकाश हे बोलणं ऐकून
मी रागानं लाल बुंद झाली. मी आकाशाच्या जोरदार कानाखाली मारली आणि बोलू लागले. मी विचार देखील करू शकत नाही की तू इथं का निघशील. तू स्वतःच्या बायकोची किंमत ठरवतोस आणि असे छोटे कपडे घालून परपुरुषांसमोर तिला नाचायला लावतोस. तू एका रात्री 3 परपुरुषांसोबत माझा व्यवहार केलास. तुझ्या मनात एकदाही विचार नाही आला की मी तुझी बायको आहे, आपलं लग्न झालंय. माझ्या त्या कानाखालीच्या बदल्यात तो माझ्या चेहऱ्यावर थुंकला आणि बोलू लागला. या कानाखालीच्या बदल्यात मी देखील तुझ्या एक कानाखाली मारू शकलो असतो, परंतु तुझ्या कानाखाली मारून मला तुझा हा सुंदर चेहरा खराब करायचा नाही. कारण की जोपर्यंत हा तुझा सुंदर चेहरा आहे तोपर्यंत मी लाखो रुपये कमवू शकतो आणि तू माझ्यासमोर जास्त निरागस असल्याचा दाखवू नकोस. जास्त तुला माहीतच नाही तुझ्यासारख्या मुलींना भारतातून इथे का आणलं जातं. ते तुझी आई इतकी बेफिकर होती का की तिनं काहीही विचार न करता तुला इकडं पाठवलं. आता हे बोलू नकोस की तुला इथे येण्याच्या आधी हे सगळं माहीत नव्हतं. तुला इथे आल्यावर हे असं काम करावे लागेल हे तुला माहीत नव्हतं. तुला, तुझ्या आईला, तुझ्या बहिणींना सोन्यामध्ये आम्ही मढवोय आणि लग्नाच्या नावावर आम्ही तुम्हाला इतकं काही दिलंय जितकी तुमची लायकी देखील नव्हती कोणालाही असंच नाही दिलं जातं. तुझ्यासारख्या मुलींना अमेरिकेला यायची खूप इच्छा असते ना, आणि मग तुम्ही जाणून बुजून तुमचं सगळं काही त्या इच्छेखातर देऊन टाकता. तू देखील तुझ्या मर्जीने इकडे आली आहेस. मी तुला जबरदस्त इकडे आणला नाही. तुला आणि तुझ्या आईला अमेरिकेच्या या झगमगटाची इच्छा होती ना. तुझ्यासारख्या मुलींनाही अशी झगमग अशी थोडी ना मिळते. आकाश हे बोलणं ऐकून माझ्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले. आकाश माझा नवरा होता आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मी इथे आले होते, परंतु तो तर सरळ मला देहविक्री करणारी स्त्री बोलत. हा हे खरं होतं की माझ्या आईनं अमेरिकेच्या लालसेपोटीस माझं आकाशसोबत लग्न लावून दिलं होतं. तर तिला हे काय माहीत होतं की आत्ताचं जग हे इतका घाणेरडा झालाय. मी आकाशचे पाय पकडले आणि रडून त्याला बोलू लागले, मला पुन्हा भारतात पाठव. माझं ते बोलणं ऐकून तो जोरजोरात हसू लागला आणि बोलू लागला, मी तुझ्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली आहे बेबी, आणि मग असं असताना तुझ्याकडून काहीतरी प्रॉफिट कमावल्याशिवाय मी तुला कसं सोडू. त्यानं जबरदस्तीनं माझा हात पकडला आणि मग एका जवळच्या डान्स बारमध्ये घेऊन गेला, जिथे त्यानं मला शॉर्ट कपडे घालायला लावले आणि जबरदस्तीनंच डान्स फ्लोअरवर उभा केलं. तिथे माझं रडणं काहीच कामाचा नव्हता, कारण तिथे उभ्या असणाऱ्या सगळ्या मुली या माझ्यासारख्याच होत्या. मी जसजशी रडत होते माझ्या रडण्यावर त्या फॉरेनर लोकांना अजूनच मजा येत होती आणि मग त्यातच ते माझ्यावर जबरदस्ती करायचे. आणि मग मला समजू लागलं की माझं हे रडणं ओरडणं त्या पुरुषांना माझ्या जे आणत आहे. त्यामुळे मी शांत झाले आणि त्यानंतर माझ्या सोबत जे काही घडलं ते मी सांगू देखील शकत नाही. 15-20 दिवस माझ्यासोबत हे असंच घडलं. आकाश मला जबरदस्तीनं डान्स बारमध्ये घेऊन जायचा. तिथे मला खूप शॉर्ट कपडे घालायला लावायचा आणि मग नसे इंजेक्शन देऊन त्या डान्स फ्लोअरवर उभा करायचा आणि मग ज्या कोणाला मी पसंत यायची तो माझी आकाश बोलेल तो किंमत द्यायचा. आणि मग पुढचे काही तास तो माणूस मला त्याच्या सोबत घेऊन जायचा. त्या 15-20 दिवसात मला हे समजलं की माझी ही बर्बादी तेव्हापर्यंत चालूच राहील, जेव्हापर्यंत माझ्या चेहऱ्यावर ही सुंदरता आहे. जेव्हा माझी ही सुंदरता राहणार नाही तेव्हा आकाशासाठी मी त्याच्या कोणत्याच कामाची राहणार नाही. आणि मग 20 दिवसानंतर मी एक असं पाऊल उचललं ज्याबद्दल एखादी मुलगी कधीही विचार करू शकत नाही. मी किचनमध्ये जाऊन
माझा अर्धा चेहरा जळून टाकला. माझ्या किंकाळ्या अगदी गगनाला भिडत होत्या. परंतु ते दुखणं, त्या दुखण्यापेक्षा नक्कीच कमी होतं जे मी मगाचे 15-20 दिवस सहन करत होते. आकाश कुठेतरी बाहेर गेला होता. तो जेव्हा परत आला तेव्हा माझा चेहरा बघून त्याची अगदी घाबरगुंडीच उडाली. तो मला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. परंतु माझा चेहरा इतका वाईट पद्धतीने जळाला होता की डॉक्टरने सांगितलं, हिच्यावर खूप साऱ्या सर्जरी केल्या तरी देखील ही पूर्वीसारखी सुंदर दिसणार नाही. घरी येऊन आकाशने मला खूप मारलं. परंतु मारण्यापलीकडे तो दुसरं काहीही करू शकत नव्हता. कारण की आता कोणताच माणूस माझ्यासाठी पैसे मोजणार नव्हता. रागात येऊन आकाशानं माझा सामान बांधलं आणि मला भारतात परत पाठवलं. कारण की मी आता त्याच्या कोणत्याच कामाचे राहिले नव्हते. मी पुन्हा विमानात बसून माझ्या बर्बादीवर रडत होते. आता माझा चेहरा देखण्याला लायक नव्हता. महिन्याआधीची गोष्ट होती जेव्हा हा प्रवास माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास होता. परंतु आता तो एक खूप कुरूप बनला होता. विमानतळावर उतरल्यावर मी माझ्या भाऊजींना फोन केला, कारण की मला त्यांचाच नंबर आठवत होता. माझ्या एका फोनवर माझे भाऊजी विमानतळावर पोहोचले. मला बघून ते पण जोरात किंचाळले. त्यांच्यासोबत मी माझ्या घरी आले. मला पाहून तर आई बेशुद्ध झाली. त्यांच्यासाठी मी सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणं खूप कठीण होत होतं. त्यांना विश्वास बसत नव्हतं की आकाश इतका मोठा विश्वासघात केनगेल. भाऊजींनी त्या विमल काकूंचा पत्ता शोधला, कारण त्यांनीच तर आमचं नातं होतं. पण त्या विमल काकू आता त्यांचं भाड्याचं घर सोडून कुठे गेले होतं. त्या देवजानं आकाशच्या घरचा जो पत्ता आमच्याकडे होता ते घर देखील भाड्याचाच होतं. आणि तिथे आकाशचे आईवडील कधी राहिलेच नव्हते. कोणाला माहीत होतं की आकाशचे आईवडील नक्की कोण होते, ते खरंच होते की नव्हते. आणि आता या गोष्टीला पूर्ण 1 वर्ष झालं. मी आता मला जळालेला चेहरा आणि माझं विस्कटलेलं आयुष्य घेऊन माझ्या आईच्या घरी राहतं. होते माझी आई तर त्या दिवसानंतर अशा प्रकारे शांत झाली जसं की तिच्यामध्ये काहीच जीव शिल्लक नाही. त्यावेळेला माझे भाऊजी आमच्यासाठी खूप मोठा आधार बनले. त्यांना पुन्हा नोकरी लागली. आमच्याकडे आकाशाविरुद्ध कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे मी आकाशविरुद्ध कोणतीच तक्रार करू शकत नव्हते. त्यामुळे मी माझा हा अन्याय देवाच्या न्यायालयात ठेवला. आता देवच ठरवेल आकाशला काय शिक्षा द्यायची. तर माझी सर्व मुलींच्या आईवडिलांना हे एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलीचं नातं जुळवताना त्या स्थळाबद्दल पूर्ण चौकशी करून मगच ते नातं जुळवा. परदेशाची जगमगाट पाहून आंधळ होऊन डोळे बंद करून आपल्या मुलीला परदेशी पाठवू नका. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.